न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवड शहरात बेफाम आणि अनियंत्रित टिप्पर वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून एकाच दिवशी घडलेल्या 3 भीषण अपघातांनी शहर हादरले। या अपघातांमध्ये एका निष्पाप नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। आज दिवसभरात शहरातील विविध ठिकाणी टिप्परच्या धडकेमुळे अपघातांची मालिका पाहायला मिळाली। विशेषतः बर्ड व्हॅली चौक येथे झालेल्या अपघाताने संतापाची लाट उसळली। या ठिकाणी एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून जवळ शाळा असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते। अशा ठिकाणी एकाच दिवशी वारंवार अपघात होणे ही प्रशासनाची गंभीर बाब बनली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार अमित गोरखे यांनी तातडीने ॲक्शन घेत पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधून ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की शहरातील अपघात प्रवण ब्लॅक स्पॉट तातडीने ओळखून त्या ठिकाणी ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे। बर्ड व्हॅली चौकात झेब्रा क्रॉसिंगची दुरावस्था, सिग्नलचा अभाव तसेच शास्त्रोक्त स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। तसेच शाळांच्या परिसरात आणि गर्दीच्या भागात जड वाहनांवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। आमदार गोरखे यांनी पुढे सांगितले की केवळ सांत्वन करून उपयोग नाही तर अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे। मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करून शहरातील रस्ते सुरक्षित करावेत अशी जोरदार मागणी होत आहे। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासन आता तरी जागे होणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे। न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। या आजच्या दिवसातली एका स्पॉटला झालेला तिसरा अपघात आहे। तातडीनं ट्रॅफिकच्या डीसीपींनाही कळवलं, कारण बाजूला शाळा आहे आणि या शाळेच्या समोर नेहमी ट्रॅफिक राहतं आणि ऑन द स्पॉट त्या ठिकाणी अपघातामध्ये माणसाचा मृत्यू झाला आहे। या ठिकाणी तातडीनं सिग्नल्स बसवणं गरजेचं आहे, स्पीड ब्रेकर बसवणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेतही मी आता कळवलं आहे जे आपले झेब्रा क्रॉसिंग्स आहेत ते पण अत्यंत बिकट झालेले आहेत। या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे वाहतुकीनं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। पोलिसांनी या स्पॉटला विशेष देणं गरजेचं आहे, या सूचना मी दिलेल्या आहेत। ह्या वारंवार घटना घडू नये यासाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न असणार आहेत? मी आता CP साहेबांशी पण बोललोय, माननीय आयुक्तांशी पण बोललोय। जे असे ब्लॅक स्पॉट्स आहेत या ब्लॅक स्पॉट म्हणावं लागेल, त्यामुळे वारंवार या ठिकाणी घटना घडतात। या ठिकाणी वर्णन वाढवणं, पोलीसच्या मार्फत या ठिकाणी स्पीड ब्रेकर तातडीनं त्या ठिकाणी निर्माण करणं आणि हा ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी कायमस्वरूपी इथं पोलिस उभी असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सिग्नल्स लावणं। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।